पण आता ज्यावेळेस तुम्ही घरून या प्रकारे निघत असाल, चला आज रविवार आहे, मी ख्रिश्चन आहे आणि मी चर्चमध्ये गेलं पाहिजे, जाऊ थोडा वेळ बसून येऊ. तुम्ही जसे घरून निघाला होता तसेच तुम्ही इथे याल आणि तसेच तुम्ही घरी जाल, होतात तसेच तुम्ही असाल, बदल होणार नाहीत. पण तुम्हाला बदल तुमच्या जीवनात पाहायचे असतील, आम्हाला ख्रिश्चन होऊन बदल होणार नाहीत आमच्या जीवनामध्ये. आम्हाला देवाची लेकरं बनायचं आहे. हालेलुया. आम्हाला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आत्म्याने आणि खरेपणाने देवाची आराधना करणारे लोक आम्हाला बनायचं आहे. तुम्हाला फर्स्ट परमेश्वर, तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला आशीर्वादित होण्याचे प्रिन्सिपल, तुम्हाला आशीर्वादित होण्याचे सिद्धांत जे बायबलमध्ये आहेत, जोपर्यंत ते तुम्ही फॉलो करत नाहीत, तुम्ही एक ट्रेडिशनल ख्रिश्चन असू शकता. परंतु ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या वचनाचे जे सिद्धांत, बेसिक गोष्टी आम्हाला वचन आशीर्वादित होण्यासाठी, प्रभूनं फार मोठ्याल्या गोष्टी नाहीत सांगितलेल्या तुम्हाला आशीर्वादित होण्यासाठी. सिम्पल थिंग्स ज्या गोष्टी सांगितल्या, प्रभू म्हणाला जो थोडक्यात विश्वासू आहे त्याच्याकडं मोठ्याल्या गोष्टी येणार आहेत. आमेन. हालेलुया. हे बघा गळपटून गेलेत लगेच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, तर आज मला तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे, मला तुम्हाला आशीर्वादांबद्दल बोलायचं नाही आहे, पण मला तुम्हाला नेमकं हे सांगायचं, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या भवनात येता त्यावेळेस नेहमी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंद साजरा करायला सुरुवात करा. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या स्वतःला आनंदी करता, दावीद माहिती आहे स्वतःला काय सांगायचा, हे माझ्या जीवा परमेश्वराचा त्याचे उपकार विसरू नको. तो स्वतःला सांगायचा, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास, तू का आतल्या आत तळमळत आहे. तुम्हाला असं खिन्न पण ज्यावेळेस येतं ना, त्यावेळेस दाविदाचं स्तोत्र वाचायचं आणि म्हणायचं, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास, तू आतल्या आत का तळमळत आहेत, परमेश्वरावर भरोसा ठेव, तो तुझी परिस्थिती बदलणार आहे. आमेन. आमेन. हालेलुया. आणि हे जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाहीत, पुढे जात नाहीत, तोपर्यंत देव बळजबरी तुम्हाला म्हणत नाही. तो तुम्हाला गुदगुल्या पाडून तुम्हाला हसवणार नाही. हस रे बाळा, मी तुला आशीर्वादित करेन. ते आत्म्यातून आलं पाहिजे. हालेलुया. त्याच्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. आणि तुम्ही जर तयार आहात तर प्रभू तयार आहे तुम्हाला ब्लेस करण्यासाठी. यावेळेस यशायाच्या पुस्तकामध्ये जसं आपण वाचलं 11 अध्यायाच्या 2 वचनामध्ये की परमेश्वराच्या भयाचा आत्मा. आणि मी तुम्हाला आजपर्यंत ज्या परमेश्वराच्या आत्म्याविषयी शिकवत आहे की कोणकोणत्या आत्म्याबद्दल आपण शिकलो, की परमेश्वराच्या ज्ञानाच्या आत्म्याबद्दल आम्ही शिकलो, आम्ही सुसंकल्पाच्या आत्म्याविषयी आम्ही शिकलो, आम्ही परमेश्वराच्या सामर्थ्याच्या आत्म्याविषयी शिकलो, आम्ही परमेश्वराच्या आत्म्याविषयी मनन केलं. आज आम्ही ज्या वचनावरती मनन करणार आहोत आणि ते आहे परमेश्वराच्या भयाचा आत्मा. शेजारच्याला सांगा, परमेश्वराच्या भयाचा आत्मा. जरा प्रेज द लॉर्ड करून सांगा. एक काम करा, 3 लोकांना जाऊन सांगा, जे तुमच्या जवळ बसलेले नाहीत, अशा जे तुमच्या जवळ नाहीत, जे तुमच्या जवळ बसलेले नाहीत, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना उठावं लागणार. ओके ओके, थँक्यू. तुम्ही ह्या गोष्टीमध्ये सहभागी झालात. हालेलुया. हालेलुया. ओके, या प्रभूच्या वचनाला आपण ऐकूया. प्रभूचं वचन जसं सांगतं की परमेश्वराच्या भयाचा जो आत्मा आहे, तो जसं सामर्थ्याचा आत्मा आहे, तो तुमच्या जीवनामध्ये काम करतो. त्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यामधून व्हायला लागतं. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याबद्दल शिकलात, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा काम करायला लागतो, तर देवाचा स्वभाव त्याच्यामधून काम करायला लागतो. आमेन. हालेलुया. आज आम्ही वारंवार मी तुम्हाला एक गोष्ट शिकवत आहे की पवित्र आत्म्याला लोकांनी काय आयडेंटिटी दिलेली आहे माहिती आहे का? अन्य भाषात बोलायचं, खाली पडायचं, उठायचं आणि जोरात प्रार्थना करायची किंवा फायर करायचं. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मी ह्या गोष्टी म्हणत नाही, ह्या पवित्र आत्म्याच्या द्वारे होत नाहीत. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर पवित्र आत्मा येतो, तो अन्य भाषामध्ये बोलतो. अनकंट्रोल असतं त्याच्यासाठी. ते फर्स्ट टाइम ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर पवित्र आत्मा येतो, तो कंट्रोल नाही करू शकत.
परंतु जर एखाद्या व्यक्तीवर पवित्र आत्मा उतरतो आणि त्याची मोमेंट तीच असेल, तसाच त्याची 4 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, तसाच गोष्टी त्याच्यासोबत घडत असतील, तर माहिती आहे का, अजून तो पहिल्या वर्गातच आहे. किंवा त्याने अजून पवित्र आत्म्याला समजून घेतलं नाही, किंवा त्याने त्याला वाव दिली नाही आपल्या जीवनामध्ये. त्याने पवित्र आत्म्याला कंट्रोल करून ठेवलं, किंवा तेवढ्याच गोष्टीमध्ये पवित्र आत्म्याला त्याने समजलं. पण देवाच्या आत्म्याविषयी जसं तुम्ही शिकत आहात, प्रभूचं वचन आम्हाला आज आम्ही जसं आम्ही शिकलोत की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये ज्ञानाचा आत्मा काम करायला लागतो, तर गरज नाही की त्याने अन्य भाषाच बोलली पाहिजे. लक्षात घ्या, गरज नाही की त्याने भूतच काढली पाहिजे, कारण सेवेचे निरनिराळे प्रकार आहेत. पवित्र आत्मा हा एक वेगळी गोष्ट आहे तुमच्यासाठी. पवित्र आत्मा हा ट्रिनिटीतला एक आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा त्रिएक देवापैकी. पवित्र आत्मा हा एक व्यक्ती आहे, एक व्यक्तिमत्व आहे. हालेलुया. तो तुमच्यामध्ये पाहिजे. जर एखादा व्यक्ती पवित्र आत्म्याने जन्मलेला नाही, तर तो आजही शैतानाच्या हातातलं खेळणं आहे. शैतान त्याच्या जीवनाला कधी प्ले करतो, त्याच्या मॅरेज लाईफमध्ये, त्याच्या लेकरांच्या जीवनामध्ये, वैयक्तिक त्याच्या जीवनामध्ये. त्याला आज पाहिलं तर लय आत्म्यामध्ये दिसणार हालेलुया प्रेज द लॉर्ड करताना, पण त्यांच्यातला राग गेलेला नसेल, त्याच्यातला द्वेष गेलेला नसेल, त्याच्यातला राग गेलेला मत्सर गेलेला नसेल, कारण तो देहात आहे. देहामध्ये निकोदेमस पण म्हटला होता, प्रभू तुम्ही देवापासून आलेले शिक्षक आहात. येशूने त्याची प्रशंसा केली नाही. येशू म्हटला तुला नव्यानं जन्म घेतला पाहिजे. जो नव्यानं जन्म घेतल्या वाचून कोणीच देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आत्म्याने आणि पाण्याने जन्म झाल्याशिवाय तुम्ही तिथे नाही जाऊ शकत. हालेलुया. म्हणजे तुम्हाला स्वर्गात जाण्यासाठी नवीन जन्माची आणि पवित्र आत्म्याने जन्म घेण्याची गरज आहे. मस्ट प्रत्येक विश्वासणाऱ्याला पवित्र आत्म्याने भरणं आणि पवित्र आत्म्यामध्ये चालणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही चर्चमध्ये आलात, तुमच्यावर पवित्र आत्मा उतरला, आणि पवित्र आत्मा उतरल्याच्या नंतर पुढे तुम्हाला त्या पवित्र आत्म्यामध्ये चाललं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये चालत राहता, तुमची उन्नती आणि वाढ होत राहते. आणि मग पवित्र आत्म्याचे जे स्वभाव गुण आहेत, ह्या 7 प्रकारचे, ते स्वभाव गुण तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतात. आणि ज्यावेळेस तुमच्यामध्ये त्या गोष्टी डेव्हलप व्हायला लागतात, जसं एक लेकरू आपण स्कूलमध्ये टाकतो आणि त्याला सुरुवातीला कुठे टाकतो, आपण प्ले ग्रुपमध्ये टाकतो, मग ते नाही नर्सरीमध्ये जातं. नर्सरीमध्ये गेल्याच्या नंतर लगेच वहीवर लिहून आणतं ते, बरोबर ना? काय करून आणतं वहीवर? स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, हाफ स्क्रोल, सर्कल. काही लोकांचं माहिती आहे का, अजून सर्कलच चालू आहे. ते एक तर प्ले ग्रुपमध्ये आहेत, नाहीतर नर्सरीमध्ये आहेत. फक्त संडेच्या दिवशीच त्यांना प्रार्थना करता येते, संडेच्या दिवशीच त्यांना आराधना करता येते. घरामध्ये त्यांची प्रार्थनेची विधी नाही, त्यांचं पवित्र आत्म्यासोबत नातं नाही, त्यांचं वचनासोबत नातं नाही. ज्यावेळेस मी विधीवर आलो, मी प्रार्थना करताना मी आत्म्यामध्ये काही गोष्टी महसूस केल्या की तुमच्यापैकी काही लोक असे आहेत, त्यांनी कितीतरी दिवसापासून बायबलला हात नाही लावला. मी म्हणणार नाही हात वर करा कोण आहेत असे, ते इज्जत कसं वाले, पण ते तुमच्यामध्ये आणि प्रभूमध्ये आहे. शैतानाला तुमचं खेळणं बनवू द्यायचं नसेल तर देवाच्या हातात पडा, आत्म्यामध्ये वाढा. तुम्ही पवित्र आत्म्याबद्दल शिकत आहात आणि प्रॅक्टिकली काही करत नसाल तर तुम्ही फक्त काय घेत आहात माहीत आहे? तुम्ही माहिती इन्फॉर्मेशन गोळा करत आहात. ते तुम्हाला गुगल बाबा पण देऊ शकतो. पण जे तुम्ही देवाचं वचन ऐकतायत ते जर तुम्ही फॉलो करत नाही आहेत, तर त्यामध्ये जे ऐकत आहात त्याचा अनुभव तुम्हाला कधी येऊ शकणार नाही. हालेलुया. किती लोक म्हणतात मी जे ऐकत आहे पवित्र आत्म्याविषयी तो अनुभव माझा वैयक्तिक असला पाहिजे. हालेलुया. पवित्र आत्मा फक्त तुम्हाला अभिषेक देण्यासाठी आला नाही. मी तुम्हाला ह्या 7 स्टेपमध्ये शिकवत असताना वेगवेगळ्या कॅरेक्टरमधून शिकवलं की त्या लोकांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तो आत्मा त्या आत्म्याने कार्य केलं, देवानं त्याचा कसा इस्तेमाल केला आणि देवानं त्याला कसं आशीर्वादित केलं. हालेलुया. आज तुम्ही ज्यावेळेस देवाच्या भयाचा आत्म्याविषयी ऐकत आहात, तर देवाच्या भयाचा जो आत्मा आहे, एखाद्या व्यक्तीमध्ये देवाच्या भयाचा आत्मा ज्यावेळेस काम करायला लागतो, भयाचा आत्मा म्हटल्याच्या नंतर तुमच्या डोळ्यापुढे कशाचं चित्र उभं राहतं?
भयाचा आत्मा म्हटलं म्हणजे तुमच्या डोळ्यापुढे कशाचं चित्र उभं राहतं? भीती. दोन प्रकारची भीती आहे शास्त्रामध्ये. भीतीबद्दल दोन वेगवेगळी वचनं आहेत. जसं तुम्ही यशायाचं पुस्तक 11 अध्याय 2 वचन वाचलं, दुसरे तिमोथी याचा 1 अध्याय त्याचं 7 वचन वाचा. त्या ठिकाणामध्ये इथे देवाचं वचन सांगतं की देवाचा आत्मा जो आहे तो आमच्यामध्ये जो काम करणार आहे तो कशाचा आत्मा आहे ज्याच्याबद्दल तुम्ही शिकताय? देवाच्या भयाचा आत्मा. देवाने आम्हाला कशाचा आत्मा या ठिकाणी? आम्हाला भयाच्या आत्म्याची गरज आहे. हॅलो आहे? किती लोक म्हणतात माझ्यामध्ये तो भयाचा आत्मा असला पाहिजे. काही लोक कन्फ्युजन मध्ये आहेत, माझ्यात असला पाहिजे का नसला पाहिजे. वाचा 2 तिमोथी 1 अध्याय. माईक नाही का? 7 वचन वाचा. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. यशाया 11:2 मध्ये लिहिलं की देवाच्या भयाचा आत्मा आहे. आणि देव इथे परमेश्वराचं वचन काय सांगतं? पाऊल काय लिहितो या जागेमध्ये की देवाने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही. जर देवाचा आत्मा भयाचा आत्मा आहे तर मग पाऊल का म्हणतो की देवाने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही? भित्रेपणा आणि भीती, भय आणि भित्रेपणा ह्या दोन गोष्टी आहेत वेगवेगळ्या. दोन्ही ठिकाणामध्ये भीती आहे. पण जो देवाचा आत्मा जो आहे, जो परमेश्वराच्या भीतीबद्दल बोलतो. आता ही भीती कोणती आहे? ती भीती नाही की ज्या दिवशी परमेश्वर एदन बागेमध्ये त्यावेळेस आला, ज्यावेळेस आदामाने आणि हवेनं शैतानाचं ऐकलं, फळ खाल्लं आणि ते नग्न झाले आणि ते झाडाच्या आडी जाऊन लपले. आणि परमेश्वराने हाक मारल्याच्या नंतर परमेश्वराला तो म्हणाला, देवा मी तुझा आवाज ऐकून मी घाबरलो, माझ्यामध्ये भीती आली आणि म्हणून मी झाडाच्या मागे लपलो. हालेलुया. पण ऍक्च्युअल भीती कोणती पाहिजे होती माहित आहे? परमेश्वरानं ज्यावेळेस त्यांना एदन बागेमध्ये रचलं, बनवलं, एदन बाग त्यांच्या हातात दिली, त्यांना आशीर्वाद दिले. काय आशीर्वाद दिले होते आदाम हवेला देवबापाने? फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. हालेलुया. परंतु परमेश्वराने त्यांना काय सांगितलं होतं? तिथे अनेक प्रकारचे फळझाडं होते आणि त्या ठिकाणामध्ये 2 झाडं मध्यभागी होते. आणि त्याच्यापैकी एक जे झाड होतं, परमेश्वराने सांगितलं सगळ्या झाडांचे फळ खा, इन्क्लुडिंग देवानं मना केली नव्हती जीवनाच्या झाडाचं देखील फळ खाण्याचे. पण देवाने सांगितलं होतं हे जे झाड आहे मध्यभागी, याचं जर तू फळ खाशील त्या दिवशी तू खात्रीनं मरशील. परंतु त्या ठिकाणामध्ये साप आला, शैतान त्याच्याद्वारे बोलला आणि त्यांनी त्या सापाचं ऐकलं आणि फळ खाल्लं. याचा अर्थ काय झाला माहितीये का? देवाचं भय म्हणजे काय माहित आहे? एखाद्या व्यक्तीमध्ये जर देवाचं भय नसल, तो व्यक्ती कसा आहे? ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भीती नाही परमेश्वराची, तो शैतानाचं कधी पण ऐकायला तयार होतो. शैतानाचे इंट्रॅक्शन तो आपल्या लाईफ मध्ये घेतो. कसे माहित आहे? अरे विशेष तरुणींच्या जीवनामध्ये तो कशा प्रकारे सांगतो माहित आहे? उपदेशकाच्या पुस्तकामध्ये काय लिहिलं? हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर, उल्हास कर, वाटेल तसा वाग, नजरेस येईल तसा बिंदास. तुझं लाईफ आहे, तुझ्या गाडीवर लिहू शकतो माय लाईफ माय रूल. हालेलुया. जा बरं ट्रॅफिकचा सिग्नल तोडून, पोलीस दाखवतो तुला मग माय लाईफ माय रूल. हालेलुया. फाईन मारतो, फुल मागतो तुम्हाला. बायबल सांगतं वाटेल तसा जग, पण एक दिवस येणार आहे, तुला देवासमोर उभं राहावं लागणार आहे आणि परमेश्वराला प्रत्येक गोष्टीचा झाडा एक दिवस तुम्हाला द्यायचा आहे. सगळ्यात ज्ञानी माणूस सांगतो, सगळं काही तुम्ही ऐकलंय, सगळं काही तुम्ही उपभोगलंय, अनुभवलंय. आता सगळ्यांचा सार हा की आपण मागे वळावं आणि आपण परमेश्वराचं भय धरावं. हालेलुया.
आणि या ठिकाणामध्ये आदम हवेने परमेश्वराचं भय म्हणजे काय, देवानं त्यांना सांगितलं होतं की हे फळ खाऊ नका, बाकी सगळे फळ खा. मीन्स एक व्यक्ती ज्या वेळेस देवाच्या आज्ञा मोडतो, देवाच्या वचनाच्या खिलाफ जगतो, त्याला गरज नाही बायबल वाचण्याची, ज्याला गरज नाही पवित्र जीवन जगण्याची. मी जसं तुम्हाला सांगत होतो, आदम हवेला जसं सांगितलं तो आजही कसा सांगतो, तू एकटाच आहेस का? ते नाही का तुझ्या गल्लीतले पण जातात ना चर्चला, त्यांचे तर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत, तूच कशाला स्वतःला एवढा पवित्र ठेवतोस? तुला माहितीये का त्या पलीकडच्या गल्लीतले तो ब्रदर, ती सिस्टर, ते मॅरिड असून ते एक्स्ट्रा अफेअर्स आहेत त्यांचे. अरे जगाची रीत आहे, आता संस्कृती बदलली, आता ट्रेंड आहे हा जगाचा. काय फरक पडतो तुझ्या लाईफ मध्ये ह्या गोष्टी आल्या तर? हे तर आता लाईफस्टाईल झालेली आहे. तू कुठल्या जुन्या जगामध्ये जगतोस? शैतान आजही लोकांच्या मनाशी, हृदयाशी, अंतकरणाशी हे बोलतो. अनेक पतीच्या जीवनासोबत हे बोलतो, अनेक पत्नीच्या जीवनासोबत हे बोलतो, तरुणींच्या जीवनामध्ये तो बोलतो. बघ तुझ्या घरातला तुझा पती कुठे तुझी काळजी घेतो, तुझी पत्नी कुठे तुझी काळजी घेते, कुठं तुमचं एकमेकांकडे. अरे बघ तुझ्यासाठी आता देव काहीतरी अपॉर्च्युनिटी देत आहे, परंतु तुमच्यामध्ये जर देवाचं भय असेल तर तुम्ही पापापासून दूर पळणारे लोक असाल. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचं भय नसेल तर तुम्ही सहज रीतीने पापाला आलिंगन द्याल. आदम हवेने सहज रीतीने फळ खाल्लं, त्यांना वाटलं काय होतं, आणि फळ खाल्ल्याच्या नंतर कुठं त्यांचे डायरेक्ट हार्ट अटॅक आला आणि मेले? नाही मेले, परंतु त्यांच्यामध्ये भीती आली. आणि मग ज्यावेळेस तुम्ही प्रभूमध्ये आलात, ज्यावेळेस आम्ही रिटर्न प्रभूकडे येतो, आमच्या पापांचा पश्चाताप करतो, आमच्या प्रभूच्या सानिध्यामध्ये आता आम्ही जीवन जगतो, आता आम्ही पापाला नाही म्हणायला शिकतो आणि पवित्रतेला आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो, त्या लोकांसाठी देवाचा आत्मा पाऊल या 2 तिमोथी 1:7 मध्ये जो म्हणतोय ना, तो त्या लोकांसाठी आहे जे पूर्वी आपण पापामध्ये होतो, देवाच्या आज्ञा मोडणारे होतो, देवाचं भय आमच्या डोळ्यामध्ये नव्हतं. एक देवाचे सेवक म्हणतात, ज्या लोकांच्या नजरेमध्ये आज देवाचं भय नसेल, भयंकर रीतीने एक दिवस त्यांच्या नजरेमध्ये, त्यांच्या डोळ्यामध्ये नरकाची भीती असणार आहे. परमेश्वराचे एक प्रभूचे सेवक खूप आजारी होते, आय थिंक केनेथ हेगेन, आणि ते मरायला टेकले. आणि त्यांची आजी शेजारच्या रूम मध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते, आणि सडनली त्यांचा प्राण त्यांच्या शरीरामधून बाहेर निघाला. आणि त्यांचा प्राण ज्यावेळेस बाहेर निघाला, ते पाहत होते की त्यांचं शरीर बेडवर पडलेलं आहे, आणि ते पाहत होते त्यांची आजी ओरडून ओरडून प्रभूकडे रडून प्रार्थना करत आहे त्यांच्या आरोग्यासाठी. आणि ते त्यांच्या आजीला बोलण्याचा प्रयत्न करत आहे, आणि ते त्यांचं शरीर पाहून त्या शरीरामध्ये परत तो आत्मा येण्यासाठी तो कासावीस होत आहे, परंतु ह्या घडल्या नाही, परंतु त्यांच्या आजीच्या प्रार्थना. आणि ते सांगतात की त्या काळामध्ये जवळपास ते त्यांच्या साक्षीमध्ये लिहितात, आणि ते म्हणतात की मी जवळपास 3.5 मिनिट का 3.5 सेकंदाचा कालावधी ते सांगतात, तेवढ्या वेळासाठी परमेश्वर त्यांना नरकामध्ये घेऊन गेला. ते प्रभूवरती विश्वास ठेवणारा तरुण नव्हता, त्यांचं घर एक ट्रेडिशनल ख्रिश्चन होतं, खाली बसा उभं राहा, एक गाणं गान, घरी जा, अशा प्रकारचं त्यांचं ख्रिश्चन लाईफ होतं. आत्मेशी त्यांचं नातं नव्हतं. ख्रिसमसच्या दिवशी एक चांगला बडा दिन मनवायचा, असं एक जीवन. पण ज्यावेळेस त्यांनी नरकाचा अनुभव घेतला जाऊन, आणि त्या ठिकाणामध्ये ते सांगतात की मी खोल जात होतो, आणि त्या ठिकाणामध्ये आगीची धग मला लागत होती, आणि माझ्या आजीच्या प्रार्थना चालू होत्या, परंतु एक हात माझ्या मागे आला आणि त्याने मला बाहेर काढला, आणि त्या नरकाच्या अग्नीच्या चटके अक्षरशः मी अनुभवले. आणि ज्यावेळेस मी रिटर्न आलो तर मी पाहिलं की जसं आपण पाय बुटामध्ये घालतो त्या प्रकारे जशी फील होतो. ते म्हटले की माझा जो स्पिरिट आहे, माझा आत्मा जो आहे, माझ्या शरीरामध्ये येताना मी तसं फील केलं. मी पुन्हा त्या शरीरामध्ये आलो, आणि मी माझ्या आजीला सांगण्याचा प्रयत्न करत होतो माझ्यासोबत काय झालं. आणि ते असं लिहितात की या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जर परमेश्वराने 3-3.5 सेकंदाचा नरकाचा जर शेअर करून आणली, नरकाची व्हिजिट जर करून आणली एका व्यक्तीला, आपल्या जीवनामध्ये कधीच तो पाप करणार नाही, कधीच तो देवाच्या भयापासून दूर जाणार नाही, तर नेहमी प्रभूच्या पायाला बिलगून राहील. हालेलुया. देवाचं भय काय करतं? एखाद्या व्यक्तीच्या जीवनात देवाचं भय नाही, त्यावेळेस तो सहजरीतीने पाप करू शकतो, लबाड बोलतो,
अनेक जॉयस मायर असं म्हणतात की एखादं लबाड, एखादं खोटं तुम्हाला लपवायचं असेल तर तुम्हाला अनेक लबाड तुम्हाला बोलावं लागणार आहेत, किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला खुश करायचं असेल तर तुम्हाला कंटिन्यू त्याला आवडणाऱ्या गोष्टी करत राहावं लागणार आहे. ज्या दिवशी तुम्ही ते बंद कराल तो व्यक्ती त्या दिवशी नाराज होणार आहे तुमच्यावर. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, देवाचं वचन जे आम्हाला सांगते की परमेश्वराच्या भयाचा आत्मा आमच्यामध्ये नेमकं काय घडवून आणतो. एका व्यक्तीमध्ये देवाचं भय येतं त्यावेळेस त्याच्यामध्ये नेमकं काय येतं, तर देवाचं भय आणि जगाचं जे भय आहे किंवा शैतानाचं, दोन वचनं दोन प्रकारच्या भयाबद्दल बोलतात. ती जी भीती आहे, ती भीती त्याच्या आजाराबद्दलची भीती असू शकते, ती भीती त्याची चिंता, त्याच्यावरचं दडपण, त्याच्या जीवनात असलेली अनसिक्युरिटी, ही जगामध्ये आणि प्रभूपासून तुम्ही दूर असाल आणि परमेश्वराच्या भयाचा आत्मा नसेल, ती एक वेगळ्या प्रकारची भीती तुमच्यामध्ये असेल. पण जर देवाच्या भयाचा आत्मा तुमच्यामध्ये जर असेल तर तुमच्यामध्ये देवाचं भय कशा प्रकारे काम करेल माहित आहे. देवाचं भय म्हणजे परमेश्वराचा आदर. देवाचं भय म्हणजे पापापासून प्रवृत्त होणं. परमेश्वराचं भय म्हणजे पवित्रतेला आपल्या जीवनामध्ये बढावा देणं. परमेश्वराचं भय म्हणजे वचनाला प्रथम ठिकाणी ठेवणं. परमेश्वराचं भय म्हणजे देवाच्या आज्ञा पालनामध्ये स्टेप बाय स्टेप आपली ग्रोथ होणं, वाढ होणं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसं एक लेकरू जन्माला येतं आपल्या घरामध्ये आणि सुरुवातीला त्याला आपल्याला कितीतरी दिवस त्याला क्लीन करावं लागतं, कितीतरी दिवस त्याची साफसफाई आपल्याला करावं लागते. नंतर ते लेकरू मोठं होतं आणि मग ते आपल्याला सांगायला लागतं की मी अनक्लीन झालेला आहे, मला क्लीन करा. कालांतरानं ते लेकरू आणखीन मोठं होतं आणि मग स्वतःची साफसफाई ते स्वतः करायला लागतं. हालेलुया. लहान लेकरं असतात आणि त्यांना तुम्ही जर बाहेर सोडला आणि पाणी साचलेलं आहे किंवा तिथं चिखल झालेला आहे, त्यांना कळत नाही हा चिखल काय आहे. ते चिखलासोबत खेळतात, त्यांना काय फरक पडत नाही कपडे भरत आहेत का अंग भरत आहे. पण ज्यावेळेस तेच लेकरं मोठाले होतात, शाळेत जातात, 9व्या 10व्या वर्गात जाताना तुम्ही पैदल चाललात, तुम्हाला परत चिखल दिसला, किती लोक चिवडत बसतात. चिखल नाही करत ना आम्ही, ते आवडतं आम्हाला ते करायला. तसंच तुमच्यामध्ये ज्यावेळेस देवाच्या भयाचा आत्मा काम करायला लागतो, तुमची डेव्हलपमेंट व्हायला लागते, त्यावेळेस पूर्वी तुम्हाला पापाची संधी आली की तुम्ही तिथे स्टक होऊन जायचा. तुम्ही चर्चमध्ये येणारे असून, तुम्ही प्रार्थना करणारे असून, ज्यावेळेस तुम्ही तुमचा मोबाईल उघडायचे आणि ज्यावेळेस त्या ठिकाणामध्ये अश्लील चित्र यायचे, तुम्ही तिथे थांबायचे. पण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाच्या भयाचा आत्मा काम करायला लागतो, या गोष्टी जवळ तो थांबत नाही. अशा गोष्टी तो त्याच्या मोबाईलमध्ये नाही ठेवत, ज्या की त्याचं लक्ष विचलित करतात. कारण त्याला एक गोष्ट माहीत आहे, मी गपचिप पाहत आहे, मला कोणी पाहत नाही, परंतु परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. बऱ्या आणि वाईट गोष्टी ते बारकाईनं पाहत आहेत. मी परमेश्वराच्या नजरेपासून माझ्या जीवनातल्या कोणत्याच गोष्टी लपवू शकत नाही. हालेलुया. मी माझ्या आई वडिलांच्या नजरेत लपून मी काही गोष्टी करत आहे, माझ्या पतीच्या किंवा पत्नीच्या लपून मी माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये आहेत. पण देवाच्या नजरेपासून मी कोणत्याच गोष्टी माझ्या जीवनामध्ये लपवू शकत नाही. हालेलुया. ही एक जाणीव त्याच्यामध्ये आतून व्हायला लागते. तो आत्मा त्याच्या आत्म्यासोबत संभाषण करायला लागतो. ज्यावेळेस एखादी चोरी करण्याची संधी येते, सुरुवातीला शाळेमध्ये आम्ही सुरुवातीला आमच्या चोऱ्या कोणत्या असतात? कधी चोरी केली का? मी लय चोऱ्या केलेल्या आहेत. तुमच्या जीवनात असं कोण आहे इथं ज्याने कधीच काहीच चोरी केली नाही? बापरे, मी एकटाच पापी आहे. तुम्ही चुकीच्या जागेत बसलेले आहेत. तुम्ही आता लोक तुमचं रॅप्चर व्हायला पाहिजे होतं, स्वर्गात जायला पाहिजे होते. तुम्ही इथं काय करताय? हालेलुया. प्रभूमध्ये आल्याच्या नंतरही तुम्ही ज्यावेळेस एका बाल अवस्थेत असता, तुम्ही देवाच्या आत्म्यामध्ये ग्रो झालेले नसता, देवाचा आत्मा तुम्हाला गाईड करायला लागत नाही, देवाचा आत्मा तुमच्या आत्म्यासोबत कन्व्हिक्शन करायला लागत नाही, तोपर्यंत तुम्ही एक सिंपल ख्रिस्ती लाईफ जगत असता. पण जसं जसं तुमची स्टेप बाय स्टेप वाढ होते, ग्रोथ होते, देवाचा आत्मा तुम्हाला स्तरावरून दुसऱ्या स्तरावरती घेऊन जात असतो. आमेन. हालेलुया. आणि हा जो देवाच्या भयाचा जो आत्मा आहे, तो आम्हाला प्रभूच्या वचनाच्या आज्ञापालनामध्ये, रेग्युलर प्रार्थनेचं जीवन,
रेग्युलर चर्चमध्ये येणं, प्रभूचं प्रभूला देणं, सेवा करणं, सुवार्ता सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये एका भयाच्या द्वारे उत्पन्न होतात परमेश्वराच्या. कारण प्रभूचं वचन तुमच्यासोबत बोलतं आणि देवाच्या भयाचा आत्मा तुम्हाला सांगतो की अरे प्रभूनं तुला एक कामगिरी दिलेली आहे. कारण एका माणसाला 2 मुलं होती आणि त्याने एका मुलाला सांगितलं होतं ना, बाळा शेतात जा आणि काम कर. तर म्हटलं येस पप्पा. आणि थोड्या वेळाने गेलाच नाही. दुसऱ्या पोराकडे गेला, बाळा उठ आणि शेतात कामाला जातो. म्हटला नो पप्पा, मी नाही जाणार. जो जातो म्हणला होता त्याने काय केलं, त्याला गिल्ट फील झालं की माझ्या बापाला नाही कसं काय म्हटलो, नाही मी गेलं पाहिजे, माझ्या बापाचा शब्द मी नाही पाडला पाहिजे. तो गेला आणि शेतात काम केलं. आणि जो जातो म्हणला होता तो तिथंच राहिला. प्रभू येशूने विचारलं, सांगा बरं त्या 2 पैकी कोणत्या मुलानं आपल्या बापाच्या इच्छेप्रमाणे केलं, पहिल्या का दुसऱ्या? पहिल्याने, जो नाही म्हणला होता त्याने. असे अनेक लोक आपल्याला सापडतात ना, टेन्शन घेऊ नका मी आहे ना, आणि ते कुठंच दिसत नाहीत. हालेलुया. मी करतो हा, परंतु ते त्यांच्या मागे त्यांचा एक दुसरा चेहरा असतो. आणि हे एका व्यक्तीच्या जीवनात भय नसेल तर तो केअरलेस असतो आपल्या बापाच्या आज्ञा पालनाच्या बाबतीत, आपल्या मंडळीच्या बाबतीत, आपल्यावर दिलेल्या जबाबदाऱ्यांच्या बाबतीत एक केअरलेसपणा त्याच्या लाईफमध्ये असू शकतो. पण एक देवाच्या भयाचा आत्मा तुमच्यामध्ये ज्यावेळेस आहे तर तो तुम्हाला फक्त पापापासून दूर नाही, वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये कसं तुमच्या जीवनामध्ये बदल घडायला लागतात, एक देवाचा आत्मा तुमच्यामध्ये कशा प्रकारे तुम्हाला एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावरती घेऊन जातो. परमेश्वराचा जो आत्मा आहे, परमेश्वराच्या भयाचा जो आत्मा आहे, तो तुमच्या जीवनामध्ये ज्ञान घेऊन येतो आणि त्या ज्ञानाच्या द्वारे तो तुमची उन्नती करतो. ऑलरेडी तुम्ही ज्ञानाच्या आत्म्याबद्दल तुम्ही शिकलात, परंतु मला तुम्हाला ज्ञानाच्या आत्म्याबद्दल शिकवायचं नाही. परंतु ज्ञानाचा आत्मा जो आहे तो ज्ञानाचा आत्मा कधी काम करायला लागतो आमच्या लाईफमध्ये. मी तुम्हाला ॲक्च्युली हे जे स्पिरिट आहेत मी सिक्वेन्सनुसार जरी नाही तुम्हाला मी शिकवले, परंतु मी फर्स्ट सिरीजमध्ये मी तुम्हाला शिकवले की देवाच्या भयाच्या आत्म्याबद्दल. परंतु देवाच्या भयाचा आत्मा कधी काम करायला लागतो एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये माहित आहे? ज्ञानाचा आत्मा, ज्ञानाच्या आत्म्याबद्दल मी तुम्हाला शिकवलं. ज्ञानाचा आत्मा कधी काम करायला लागतो आमच्या जीवनामध्ये माहित आहे? ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचं भय, देवाचा आदर, परमेश्वराचा रिस्पेक्ट, चर्चबद्दल आदर, प्रार्थनेबद्दल गांभीर्य, पावित्र्याबद्दल गांभीर्य, या गोष्टीमध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमचं लक्ष केंद्रित करता त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर ज्ञानाची भर टाकायला लागतो. हालेलुया. एक वचन वाचा, नीतिसूत्राचं पुस्तक 1 अध्याय आणि 7वं वचन. किती लोकांकडे बायबल आहे? ज्यांच्याकडे नाही शेजारच्याला रिक्वेस्ट करा, प्लीज आजच्या दिवस बघू द्या मला तुमच्या बायबलमध्ये. माझ्याकडे बायबल नाही हो असं सांगा. सगळ्यात गरीब आहे तो व्यक्ती ज्याच्याजवळ बायबल नाही. ज्याच्याजवळ बायबल आहे तो श्रीमंत व्यक्ती आहे. हा वाचा. परमेश्वराचे भय, परमेश्वराचं भय. बोला परमेश्वराचं भय. सगळेजण बोला परमेश्वराचं भय. हे ज्ञानाचा प्रारंभ, हे ज्ञानाचा प्रारंभ, आरंभ आहे. हालेलुया. ज्ञानाचा आत्मा कधी प्रारंभ करतो आमच्या जीवनामध्ये, ज्ञान कधी एंट्री करतो आमच्या जीवनामध्ये? ज्यावेळेस तुमच्यामध्ये परमेश्वराचं काय यायला लागतं? भय. परमेश्वराच्या भयाचा आत्मा ज्यावेळेस तुमच्यामध्ये काम करायला लागतो, परमेश्वराचं ज्ञान तुमच्यामध्ये काम करायला लागतं. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्हाला परमेश्वराच्या भयाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करावा, त्या परमेश्वराच्या ज्ञानाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करावा, त्या अगोदर तुमच्यामध्ये परमेश्वराच्या भयाच्या आत्म्यानं काम करायला सुरुवात केली पाहिजे. मीन्स तो म्हणणार आहे का, ए तू बस मी करतो तुझ्यामध्ये ते कार्य? तुम्हाला सांगावं लागेल, तुम्हाला प्रार्थना करावं लागेल, तुम्हाला काही गोष्टींमध्ये स्वतःला तयार करावं लागेल आणि तुम्हाला त्या देवाच्या भयाच्या आत्म्याला संधी द्यावं लागेल आणि तुम्ही ते करू शकाल. जसं की तुम्हाला अनेक संध्या या जगामध्ये येतील. खाण्यापिण्याच्या बाबतीत संधी येईल, तुम्हाला काही गोष्टी पाहण्याच्या बाबतीत संधी येईल. एक दिवस आम्ही ख्रिसमसच्याच काळामध्ये, आता चालू झाल्या नाही का IT च्या क्षेत्रामध्ये, आता न्यू इयरच्या पार्ट्या आतापासून चालू झालेल्या आहेत, इव्हेंट सुरू झालेले आहेत. ख्रिसमस आणि न्यू इयर पर्यंत ह्या गोष्टी चालतात. आणि एका ख्रिस्ती परिवारामध्ये आम्ही गेलो आणि त्या दिवशी फक्त सिस्टर भेटल्या आम्हाला घरी. ब्रदर गेलेले होते पार्टीला. पार्टी होती ऑफिसची.
आणि मग त्या दिवशी ब्रदर जास्त घेत नाहीत, थोडी घेतात, कारण मित्रांपुढे नाही म्हणायला लाज वाटते त्यांना. कारण ते आता त्या क्वालिटीचं एज्युकेशन त्यांच्याकडे आहे, काही कामाचं नाही ते एज्युकेशन आणि ते ज्ञान जे तुम्हाला देवाच्या वचनाला नाकारायला लावतं पब्लिकली. आणि मग ते लोक म्हणतात देव आम्हाला आशीर्वादित का करत नाही, आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद का नाहीत, प्रॉब्लेम का आहेत. प्रॉब्लेमची जड कोण आहे? हॅलो, कोण आहे? हा, शैतान. शैतान म्हणत असेल सगळं तू करतो, खापर माझ्यावर फोडतो. प्रेज द लॉर्ड. वेगवेगळ्या प्रकारच्या संदेश शैतान तुम्हाला आणून देईल, परंतु तुम्ही एक देवाचं भय असलेला एक तरुण तरुणी, एक स्त्री पुरुष असला तर देव कशा प्रकारे तुमच्यासाठी एक अनुग्रहाचं दार मोकळं करतो आणि मग त्या भयाच्या द्वारे तुमच्यामध्ये कसं ज्ञान घेऊन येतं आणि ते ज्ञान तुम्हाला कसं उच्च स्तरावरती घेऊन जातं. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये काय लिहिलं माहित आहे की सगळं काही खर्चून टाक आणि ज्ञान विकत घे. हालेलुया. ज्ञान विकत घे. ज्ञानाच्या द्वारे काय करतात माहिती आहे? ज्ञानाच्या द्वारे तुम्हाला घर बांधता येतं आणि त्या ज्ञानाच्या द्वारे तुमच्या घरामध्ये घर त्या मनोहर वस्तूंनी भरल्या जातं. आणि एखाद्या व्यक्तीकडे जर ते ज्ञान नसेल आणि सगळं त्याच्याकडे कितीही धन असेल तर तो माणूस असा म्हणाल स्वतःला, खा पी मौज कर, पुष्कळ दिवस पुरेल एवढं अन्न तुझ्याकडे आहे. पण एक ज्ञान असलेला व्यक्ती तो योसेफाप्रमाणे साठा करून दुष्काळासाठी तयारी आपली करू शकतो. आमेन. आणि परमेश्वराचं वचन सांगतं आम्हाला दानिएलाचं पुस्तक 1 अध्याय आणि 8 वचन. पटापट वाचा. दानिएलाचं पुस्तक 1 अध्याय वचन 8. त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस, यांचा आपणास विटाळ होऊ नये, विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनाचा निश्चय केला. म्हणून त्याने खोजाच्या सरदाराला विनंती केली की मला यांचा विटाळ नसावा. हालेलुया. हा एक गुलाम आहे आणि राजाच्या दरबारात एक मोठी भरती निघाली, एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे मोठ्या जॉबची. आणि मोठ्या जॉबसाठी आणि राजासमोर उभं राहण्यासाठी काही पात्रता आहेत. तुम्हाला तिथं तुम्ही टवटवीत दिसले पाहिजे, तुम्ही सुरूप दिसले पाहिजे, तुम्ही बांधेसूद दिसले पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नसल्या पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले नसले पाहिजे, तुम्ही मरगडल्यासारखं दिसलं नाही पाहिजे. हे राजाच्या दरबारातल्या गोष्टी येतात. हालेलुया. तुम्ही कोणाच्या दरबारात आलेले आहात? आज राजाच्या दरबारात आलेले आहात. म्हणून राजाचा दरबार कसा असतो हे शिकून घ्या. मागे देवाचे सेवक आले होते आपल्याकडे ना, त्यांनी सांगितलं की कोणताच व्यक्ती राजासमोर जर गेला ना तर तो निराश चेहऱ्याने जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, तो गेल्याच्या नंतर चला प्रेज द लॉर्ड, बाय बाय, येतो असं म्हणून जाऊ शकत नाही. एका व्यक्तीमध्ये जर देवाच्या भयाचा आत्मा असेल त्याला रिस्पेक्ट कसा करायचा कोणाचा हे त्याला कळतं. हालेलुया. ज्याच्यामध्ये देवाचं भय नाही त्याला पालकाचा रिस्पेक्ट करता येत नाही, त्याला परमेश्वराचा रिस्पेक्ट करता येत नाही, त्याला आपल्या आईबापांचा रिस्पेक्ट करता येत नाही. हालेलुया. कारण त्याला तो स्पिरिट नाही ना त्याच्यामध्ये, किंवा त्या स्पिरिटला तो अलाव करत नाही आपल्या लाईफमध्ये. कॉमनली सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये कॉमनली असतात. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं की दानिएलाला संधी आली, मोठ्या अपॉर्च्युनिटी, मोठा जॉब त्याच्यासाठी होता राजाच्या दरबारात. आजच्या भाषेत सांगायचं, एखादं संसदेतलं तुम्हाला पद, एखाद्या मंत्र्याचा पीए तुम्हाला बनायचं आहे, किंवा तुम्हाला प्रधानमंत्र्याचा पीए बनण्याची, किंवा त्याच्या कुठला कोण असतो त्यांच्यासाठी पीए, हे त्यालाच पीए म्हणतात ना. ओके. पीए म्हणजे कुछ भी पीए नाही. तर ही एक मोठी संधी त्याला मिळणार होती. आणि हा एक राजाचा पीए बनण्यासाठी नव्हता जाणार, हा राजाच्या दरबारात ॲडवायझर म्हणून जाणार होता, सल्लागार म्हणून. याला कोणतं पद मिळणार? पद निश्चित झालेलं नव्हतं, पण एक पद होतं जे सल्ला देण्याचं, सल्लागाराचं पद त्याच्यापैकी एक होतं. आणि ते कोणाला मिळणार हे राजा ठरवणार होता. पण आज त्यांना एक संधी दिली होती की त्यांचा तो तयारीचा काळ होता राजा पुढे जाण्यासाठी. आणि त्या तयारीच्या काळामध्ये काही तरुण निवडले. त्याच्यापैकी दानिएल, शद्रक, मेशक आणि अबेदनगो हे 4 तरुण देखील निवडले. आणि त्यांना
आठ काय दिली, राजा खात म्हणजे यांना व्यवस्थित दिसले पाहिजे म्हणून राजा खाताय ते काय द्यायचं यांना, मिष्टान्न, उष्टान्न नाही. आणि राजा पिता असे तो द्राक्षरस, बेस्ट. आता मला सांगा, हे जर आपल्या पुण्यातल्या दानियलला मिळालं, कोणता दानियल सोडल आजचा? राजाच्या दरबारातलं भोजन. परंतु दानियल काय म्हणाला माहितीये, खाण्याने आणि पिण्याने मी स्वतःला विटाळ होऊ देणार नाही, अशुद्ध होऊ देणार नाही. त्याला सांगितलं होतं कोणी तू हे करू नको म्हणून. पण एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचं जर भय असेल तर स्वतःला कसं पवित्र ठेवायचं, हे देवाला आवडतं का नाही, याच्यामुळं माझ्या आत्मिक जीवनावर काय परिणाम होणार आहे, हे एक देवाच्या भयाच्या आत्म्याने भरलेल्या व्यक्तीला कळतं. हालेलुया. त्यानं ह्या गोष्टी केल्या नाही. त्याला इझी नव्हतं हे नाकारणं. तो खोजा म्हणाला, जर तुला मी जर मिष्टान्न हे जर तू खाल्लं नाही, राजाला कळालं तर तो मला मारून टाकेल. त्याने काय सांगितलं माहित आहे, तुमच्यामध्ये ज्यावेळेस देवाच्या भयाचा आत्मा काम करायला लागतो ना, मी तुम्हाला या वचनानुसार सिद्ध करून दाखवतो. तुम्हाला माहित आहे टॉप 10 जगामध्ये, टॉप 10 म्हणजे काय? तुम्ही सांगा सगळं, आम्हाला काय नका विचारू. काही कधी सर्च केलं टॉप 10? अरे हो का नाही? टॉप 10 म्हणजे काय? जे जगात फक्त श्रीमंतीच्या बाबतीत नाही. टॉप म्हणजे काय? टॉप म्हणजे श्रीमंत नव्हे, सर्वोच्च. टॉप म्हणजे सर्वोच्च. 10 म्हणजे 10, जगात 10 आणि 10त 1. हालेलुया. टॉप 10. ज्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनात देवाच्या भयाचा आत्मा काम करतो, आणि ज्यावेळेस त्या देवाच्या भयाच्या आत्म्याला काम करायला तुम्ही संधी देता, देव तुम्हाला टॉप 10 मध्ये नेऊन ठेवतो. कसं? वाचा पुढे वचन तुम्ही. राजा खात असे ते मिष्टान्न. 15 वचन वाचा. 10 दिवसानंतर. किती आकडा लक्षात ठेवा. पहिले दानिएलाला संधी मिळाली, राजा खातोय ते खायचं आणि राजा पितोय ते पियायचं. 10 दिवसानंतर. 10 दिवसानंतर राजघरचे डिसिजन घेतल्याच्या नंतर किती दिवस झाले? 10 दिवस. किती दिवस झाले? 10 दिवस. हॅलो, किती दिवस झाले? 10 दिवस. तुमच्या समोर कोणी दररोज एकाच टेबलवर तुम्ही बसताय. तुम्हाला माहिती आहे बरेच बेवडे कसे बनतात? ते मित्रांसोबत जातात. मित्र म्हणतात तू पिऊ नको, आम्ही बियर पितो, तू कोल्ड ड्रिंक्स पी. आणि मग हळूहळू तो पाहतो, अरे हे बियर दररोज पितात, मी फक्त कोल्ड ड्रिंक्स पितो. आणि मग हळूहळू ते पाहून हा एक घोट मारतो, मग एका कपावर येतो, एका कपाचा कटरवर येतो, आणि मग अट्टल बेवडा बनतो. हालेलुया. विचार करा, दानियल हे 4 तरुण त्याच मेजावर आहेत, आणि बाकीचे इतर धिंगाणा तरुण सगळे त्याच मेजावर आहेत. काय खातेत? राजाचं भोजन. गुलाम आहेत ते. आहा, आपले प्रभू धन्यवाद, एवढं चांगलं दिलं. प्रभू धन्यवाद. काय वाईन आहे हे खात असताना मला सांगा, या 4 तरुणांना एक दिवस तरी असं मन त्यांचं झुकलं नसेल का त्या गोष्टीकडे? किती दिवस झालेले आहेत हे? 10 दिवस. तुमच्या समोरचा तंदुरी खातोय आणि तुम्ही वांग्याचं भरीत खाताय. शाकभाजी खाल्ली त्यांनी. आमच्याकडे शाकभाजी काय असते? वांगे आणि बटाटे. बरोबर आहे ना? शाकभाजी कशाची करतात? तुमच्या ताटात वांगण बटाट, त्याच्यात इकडे बॉईल अंडा, फ्राय फिश, तंदुरी, अशा आयटम आहेत. कसं वाटतं तुम्हाला? जरा विचार करा, इमॅजिन करा. तुम्हाला नेलं पार्टीला आणि तुमच्या पुढे असं वाढलं, समोरचे काय खाते. या 10 दिवसात त्यांचं मन कधीच असं भाळलं नसेल का, चला एक घास खाऊन पाहतो. प्रभू थोडा मी गुटखा सोडून दिला होता भरपूर दिवस. सितार गुटखा लय आवडायचा मला. तो व्हाईट कलरच्या पॅकेटमध्ये होता. आणि गुटखा सोडून दिल्याच्या नंतर मी ना कंपनीत कामाला जायचो, आणि जिथून मी वळायचो त्या कॉर्नरला एक पानटपरी होती, आणि नेहमी त्या पानटपरीकडे मी बघायचो. तर एक दिवस त्या पानटपरीमध्ये मला सितार गुटख्याच्या माळा लटकलेल्या दिसल्या.
पण आता काय झालं होतं माहिती आहे, पूर्वी व्हाईट कलर मध्ये होत्या, आता तो सितार गुटखा निळ्या निळ्या कलर मध्ये आला. मी म्हटलं मी खात होतो तेव्हाची टेस्ट कशी असेल आणि आताची कशी असेल. मी दररोज जायचो तिथं. नाही प्रभू, मी सोडून दिलंय, मला नाही खायचं. दररोज असा पास व्हायचो, बघायचो, दररोज पास व्हायचो, बघायचो. एक दिवस प्रभूकडे प्रार्थना केली, प्रभू तुला तर माहित आहे मी गुटखा खात नाही, मी गुटखा सोडून दिलाय, मला फक्त टेस्ट करून बघायची, टेस्ट बदलली का गुटख्यातली. पहिल्या दिवशी गेलो टपरीवर, तिथं पैसे दिले, नको म्हणलं प्रभू. दुसऱ्या दिवशी परत प्रार्थना करून गेलो, गुटखा घेतला, म्हणलं प्रभू अजिबात मी गिळणार नाही, फक्त जिभेवर मला टेस्ट बघायची. तो गुटखा फोडला, प्रार्थना केली आणि गुटखा तोंडात टाकला. बायबल कॉलेजचं फर्स्ट इयर झाल्यानंतर काही बदललं नव्हतं. वरचा कलर चेंज झाला होता पाकिटाचा. आणि मी थोडा वेळ तर गुटखा तोंडात ठेवला, थुकून टाकला. एवढी निराशा माझ्यामध्ये आली. मी त्या गुटख्यासाठी जवळपास आठवडाभर उपवास केले आणि पश्चाताप केला. प्रभू आता किती कलर बदलले तरी परत टेस्ट घेणार नाही. शैतान आहे ना, आतमध्ये प्रोटेक्ट तेच आहे. प्रत्येक पापाचं नाव पापच आहे, वरचं लेबल वेगळं आहे. हालेलुया. आणि तुमच्यामधून जरासं देवाचं भय बाजूला झालं ना, मग टेस्ट करायची हुकी येते आपल्यामध्ये. जुना झोपलेला माणूस जागा होतो. माझा आदाम जागा करू नको म्हणतात ना लोक. मी शांत आहे तर शांत आहे. एकदा का मग माझा जुना आदाम खवळला ना, मग मी कोणाचं ऐकत नाही. पण एका व्यक्तीमध्ये देवाचं भय आहे ना, तो नेहमी पावलासारखा म्हणतो की मी माझ्या शरीराला नेहमी बुकलतो, दास करतो आणि त्याला माझ्या कह्यात ठेवतो. त्याच्यामध्ये जागा होत नव्हता का? आदाम होत होता. त्याला असं बस खाली बस, पवित्र आत्म्यामध्ये स्वतःला तो उभं करायचा. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं की 10 दिवस हे ज्यावेळेस ट्राय झालं, वाचा ते वचन पूर्ण. 10 दिवसानंतर राजघरचे अन्न खाणाऱ्या, राजघरचं, कुठल्या घरचं? राजाच्या घरातला अन्न खाणारे सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक स्वरूप म्हणजे कोणाचे? दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो काय खात होते? हे शाकभाजी. आणि काय पित होते? फक्त पाणी, प्युअर पाणी. बाकीचे काय पित होते? वाईन. राजा पित असे तो ब्रँड पित होते हे. पण देवासमोर यांचा ब्रँड नाही तयार झाला. यांनी शाकभाजी खाल्ली, परमेश्वराचं भय धरलं, आपल्या पावित्र्याला महत्व दिलं, आपल्याला स्वतःला अशुद्ध होऊ दिलं नाही, परमेश्वराचा रिस्पेक्ट केला आपल्या खाण्यापिण्यामध्ये देखील. हालेलुया. आणि काय केलं परमेश्वराने? इथे आता 10 days. किती दिवस? 10 दिवस. तुम्ही ट्राय करून बघा ना. किती लोकांना वाटतं देवाने मला टॉप 10 मध्ये घेऊन जायला पाहिजे. ओके, आता पुढचं वचन वाचा. 19 आणि 20 वचन. तुझा आवाज इकडे नाही येत. वाचा वाचा सिस्टर. तेव्हा राजाने त्याच्याशी संभाषण केले. तेव्हा राजाने त्या सगळ्या तरुणांना पुढे बोलवलं, त्याच्याशी संभाषण केलं. त्या सर्वांमध्ये बोला, त्या सर्वांमध्ये दानियल, पुढे हनन्या, मिशायल व अझर्या त्यांच्या तोडीचे दुसरे कोणीच दिसून आले नाही. म्हणून ते राजाच्या हुजुरास राहू लागले. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत राजा त्यांना जे काही विचारी, सल्ला घेई, प्रश्न करे, त्या प्रत्येक बाबतीत त्यात ते त्यांच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिषांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा 10 पट हुशार आहेत असे त्यांना दिसून आले. हालेलुया. आपल्या पावित्र्याच्या बाबतीत 10 दिवस त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि 10 दिवसाच्या नंतर रेग्युलर झालं. तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात का?
पाहण्याच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत, सहभागितेच्या बाबतीत. सायन्स सांगतं तुम्हाला 22 दिवस कंटिन्यू एक गोष्ट जर केली तर ती तुमच्या शरीराला हॅबिट बनून जाते. हालेलुया. कोण सांगतं? पण या वचनाचा आधार घेत बायबल असं सांगतं 10 दिवस एक गोष्ट करा तुम्ही. किती दिवस केलं दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनगोने? 10 दिवस. 11व्या दिवसापासून ती तुमच्या जीवनाची सवय असेल. हालेलुया. आणि ज्या वेळेस तुमच्या परीक्षेचा समय येईल, ज्या वेळेस तुमच्या रिझल्टचा समय येईल, त्यावेळेस तुम्ही सर्व राज्यांमध्ये, मांत्रिक तिथं असतील, ज्योतिषी तिथं असतील, मोठे मोठे ज्ञानी लोक तिथे असतील, त्या सर्वांपैकी टॉप 10 मध्ये तुमचं नाव असेल. हालेलुया. सर्वात वरिष्ठ तुम्ही असाल. तुमच्या सल्लेनं राजे काम करतील, तुमच्या सल्लेनं तुमचा बॉस काम करेल. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एका छोट्या लेवलवरती असाल, पण तुम्ही तुमच्या घरामध्ये परमेश्वराच्या भयाच्या आत्म्यामध्ये तुम्ही चालाल. देव तुम्हाला उंच पदावर घेऊन जाईल, त्या टॉप 10 मध्ये. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. ह्या गोष्टी देवाच्या आत्म्याच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये काम करायला लागतात. म्हणून देवाच्या लोकांनो, आम्हाला देवाच्या भयाचा आत्मा आम्हाला आशीर्वादाकडे कसा घेऊन जातो, उन्नतीकडे कसा घेऊन जातो. जर तुम्ही निर्गमच्या पुस्तकाचा पहिला अध्याय 17 वचनापासून 21 वचनापर्यंत जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये फारो मेल्याच्या नंतर योसेफाची ओळख नसलेला दुसरा फारो तिथं राजगादीवर आला. त्याने मिस्री लोकांना छळायला सुरुवात केली आणि त्यावेळेस त्याने एक नियम काढला, एक कायदा काढला. आणि काय काढला माहिती आहे? इस्रायल लोकांमध्ये जर पुरुष म्हणजे मुलगा जन्माला आला तर तिथे ज्या दाई सुईणी असतात ना, त्यांना जॉब दिला. निर्गम 1:17 पासून 20 पर्यंत मी जे बोलत आहे ते तिथे आहे. आणि त्या ठिकाणामध्ये काय केलं त्याने? त्यांना सुईणींना काय सांगितलं? मुलगा दिसला की काय करायचा? मारून टाकायचा. मुलगी असली की जिवंत ठेवायचे. पण सगळ्यात खास बात काय होती माहिती आहे या सुईणींमध्ये? त्यांच्यामध्ये परमेश्वराचं भय होतं. हालेलुया. बोला, परमेश्वराचं भय होतं. तुमच्यामध्ये जर परमेश्वराचं भय असेल ना, तर तुम्हाला आज्ञा कोणाची आणि कधी पाळायची याचं ज्ञान तुमच्यामध्ये काम करायला लागेल. नाही, मी जॉबला आहे ना तिथं, मग त्यांनी सांगितलेलं करावंच लागणार. एक व्यक्ती इथं चर्चमध्ये आला, आराधना चालू होती, शेवटची प्रार्थना चालू होती. जसंही त्याच्याजवळ गेलो तो धाड दिशी खाली पडला आणि सापासारखा मुवमेंट केला त्याने. आणि तो बाप्तिस्मा झालेला, अनेक वर्षापासून प्रभूमध्ये जीवन जगतोय. त्याला मी विचारलं, कधीपासून चर्चला जातास? नंतर त्याला भेटलो. तो म्हणे, माझा बाप्तिस्मा होऊन 7-8 वर्ष झाले. आता काय करत? आता मी जॉबला लागलो ना, थोडा प्रॉब्लेम सुरू झाला. काय? शॉपची चाबी माझ्या हातात आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. नाही ना, पण उघडल्याच्या नंतर ना मलाच झाडू मारावं लागतं. अरे चांगली गोष्ट आहे, देव खालूनच वर नेतो. नाही, मग तिथं आहे ना मला जुनं काढून नवीन टाकावं लागतं. मग बाकीच्या गोष्टी माझ्याच हातात दिलेल्या आहेत. मोठी जबाबदारी मला दिलेली आहे. म्हटलं ती का नाही नाकारत? नाही, ती नाकारली की मग मला पण नाकारल्या जातं तिथून. म्हटलं देव, तू जर ह्या गोष्टी नाकारू शकत नसेल, तुझ्यामध्ये देवाचा भय नसेल, तुझ्यामध्ये कोणतं भय आहे माहिती आहे? जॉब नाही तर पैसे नाही, पैसे नाही तर हे कसं होईल, ते कसं होईल. परमेश्वराच्या राज्यासाठी प्रथम माझं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. जगातल्या गोष्टी तुमच्याकडे येतील. लोक चापलूसगिरी करून पुढे जातील, आपल्या बॉसची हाजी करून पुढे जातील, तुम्हाला तिथे खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण परमेश्वर एक संधी आणेल, एक वेळ आणेल, योग्य ऋतूत देव तुम्हाला उंच करेल. प्रेज द लॉर्ड. तुमचं झालेलं नुकसान परमेश्वर भरून काढेल. आणि त्या मुलामध्ये मग मला नंतर कळालं हा दुष्ट आत्म्यांनी का भरल्या गेला. कारण त्या ठिकाणामध्ये त्यानं प्रभूकडे आला, मूर्तीपूजेपासून बाहेर पडला आणि पुन्हा पैशासाठी आणि पगारासाठी पुन्हा त्या गोष्टीमध्ये तो गेला. त्या गोष्टी नाकारायला तो शिकला नाही. प्रभूचं वचन सांगते, ह्या मिस्री दाया आहेत, सुईणी आहेत, राजाकडून पगार मिळतो आणि राजाची आज्ञा आहे मुलं मारून टाकायचे. पण यांच्यामध्ये देवाचं भय आहे. तुम्ही जॉबला कुठे असा, तुम्ही कोणत्याही लोकांमध्ये असा, पाऊल काय म्हणतो? मी तुम्हाला जगाची संगत सोडायला सांगत नाही. तसं करावं लागलं तर आजच तुम्हाला स्वर्गात जावं लागेल. व्यभिचाऱ्यांची संगत करू नका. ती कोणते व्यभिचारी? मंडळीत असून व्यभिचारात आहेत, दूर राहा त्यांच्यापासून. कटा प्रेज द लॉर्ड पण करू नका त्यांना. हालेलुया. ताळ्यावर आल्यावर मग त्याला जेव घाला. परंतु बायबल काय सांगतं की जगातले व्यभिचारी जरी असतील, तुम्हाला त्यांच्याच मध्ये राहून तुम्हाला जॉब करावा लागेल. जगातले लबाड्या करणारे लोक, त्यांच्यामध्ये तुम्हाला वावरावं लागेल. पण तुम्ही परमेश्वराचं भय धरणारे लोक आहात हे तुम्हाला अंधारात दाखवावं लागेल. त्यावेळेस तुमचा प्रकाश जगासमोर पडेल आणि जगातले लोक तुमच्या स्वर्गातल्या बापाचा गौरव करतील. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला काय शिकवतं
की या सुईणीदायांनी काय केलं, त्यांनी राजाची आज्ञा नाही पाळली. त्यांनी मुलगा आला जिवंत ठेवायचा. त्याचा परिणाम काय झाला 19 वचनामध्ये 20 वचनामध्ये, की परमेश्वरानं काय केलं माहित आहे, त्यांनी देवाचं भय धरल्यामुळं परमेश्वराने त्यांची घरं वसवली. परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. राजामुळे त्या आशीर्वादित नाही झाल्या, देवानं त्यांना उंच केलं. किती लोकांना वाटतं परमेश्वराने मला उंच करायला पाहिजे. देवाला सांगा, देवा माझ्यामध्ये तो तुझ्या भयाचा आत्मा येऊ दे. तुमचा पगार तुम्हाला उंच पदावर नाही नेणार, देवाचं भय तुम्हाला उंच पगारात मोठ्या पगाराकडे तुम्हाला घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, दुसरी गोष्ट, एक 5 मिनिटामध्ये मी तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करेन. दुसरी गोष्ट जी आहे की परमेश्वराचं भय जे आहे ते फक्त आम्हाला उंच पदावर नेत नाही, मोठ्या गोष्टीच फक्त घेऊन येत नाही, तर परमेश्वराचं भय आम्हाला पापापासून दूर ठेवतं आणि आम्हाला आशीर्वादांकडून आशीर्वादामध्ये आणि अभिषेकाकडे घेऊन जातं. जर तुम्ही नीतिसूत्राचं पुस्तक 8 अध्याय आणि 13वे वचन, नीतिसूत्राचं पुस्तक 8 अध्याय वचन 13, परमेश्वराचे भय धरणे परमेश्वराचे भय धरणं म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. दुष्कर्माचा द्वेष करणं आहे. हालेलुया. परमेश्वराचा भय धरणं म्हणजे देवाला आवडणार, मी हे नाही करायचं ते नाही. पण परमेश्वराचं भय आणखीन तुम्हाला प्रखर बनवतं. काय करतं परमेश्वराचं भय म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वराचं भय आहे हे कशावरून ओळखायला येईल? हॅलो, कसं ओळखणार तुम्ही? एखादा भित्रा व्यक्ती आहे हे कसं कळतं तुम्हाला? भित्रा त्याला आहे ना आतल्या खोलीत टाकायचं आणि लाईट बंद करून घ्यायची रात्रीला. तू जर घाबरणारा असणार, भीती त्याच्यामध्ये काम करणार. तुम्ही जर अंधारातून रस्त्याने चाललात ना, तो असा निवांत नाही चालणार अंधारात, असा तुमच्या जवळ जवळ चालणार. सहारा लागणार त्याला, टच नाही, मी हाय कोणातरी सोबत. हालेलुया. पण एक परमेश्वराचं भय धरणारा व्यक्ती कसा तुम्ही ओळखणार माहित आहे? ज्याला दुष्कर्म आवडत नाही. त्याला काय आवडतं माहित आहे? नीतिसूत्राचं पुस्तक जर 15वा अध्याय 15वा आहे का 14वा आहे, स्तोत्र संहितेचं पुस्तक, स्तोत्र 15 वचन, जो सांत्विक, दुसऱ्या वचनापासून 15वा अध्यायचं, जो सांत्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगल्या करत फिरत नाही, आपल्या सोबत्याचं वाईट करत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करत नाही, अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचं भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शब्देने स्वतःचं अहित झालं तरी ते मोडत नाही, आपला पैसा वाडीदिडीला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाज घेत नाही, तो जो असा वागतो तो कधीच ठरणार नाही. प्रेज द लॉर्ड. एक परमेश्वराचं भय धरणारा व्यक्ती दुष्कर्मांपासून दूर राहतो. त्याला लबाड बोलणं आवडत नाही, त्याला खोटी शपथ घेणं आवडत नाही, एखाद्या व्यक्तीची चुगली करणं त्याला आवडत नाही. जर तुम्ही दोघं उभे आहात आणि तिसऱ्याबद्दल तुम्ही बोलत आहात आणि जर तो तिसरा व्यक्ती तुमच्यामध्ये नसेल आणि त्याच्याविषयी तुम्ही बोलताय, तुम्ही चुगलीखोर आहात. जर तो तुमचा व्यक्ती तो बोलत असेल जो तिथं नाहीये, त्याला म्हणायचं थांब, त्याच्याबद्दल बोलायचं ना, एक फोन लावतो, हा ब्रदर आम्ही इथं उभे आहोत, जरा 2 मिनिटं येता का इथे? त्याला बोलवायचं आणि याला सांगायचं आता बोल. तो काय म्हणाल माहिती? प्रेज द लॉर्ड ब्रदर, तुमचीच आठवण करत होतो आम्ही, आणि पाळक साहेबांनी बघा तुम्हाला बोलवलं, चला चहा घ्या. याच्या ओठात 7 प्रकारचे विष आहेत. हा जोगी साप आहे. हालेलुया. हा बहिरूपी आहे, जो चुगल्या करत नाही, अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचं भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो, त्याला चुकीच्या गोष्टी करायला आवडत नाही. स्तोत्र 1 प्रमाणे धर्मनिंदकाच्या बैठकीला बसत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, परमेश्वराचं भय बाळगणाऱ्यांच्या मंडळीमध्ये तो उभा राहतो. आमेन. एक दुष्कर्म, त्याला परमेश्वराचं भय धरणाऱ्याला चुकीच्या गोष्टी आवडत नाहीत, कोणत्याही असू शकतात त्याचा अर्थ असा फक्त व्यभिचाराशी कनेक्टेड नाहीये, छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात. आणि तुम्हाला त्या गोष्टी, तुम्हाला जसं तुम्ही जर परमेश्वराचं भय आहे तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वराचं भय आहे ना, तर तो लोकांसमोर पब्लिकली जर तुम्ही, आता तुम्हाला मी सांगू का, एवढे लोक आहोत ना आपण धार्मिक चर्चमध्ये, इथं कोणालाही बोलवा. मी असा एक व्यक्ती पाहिलेला आहे जो दिवसा व्यभिचार करायचा आणि चर्चमध्ये सुंदर लुसिफर पेक्षा चांगली आराधना करायचा.
तो परत लुसिफरकडे गेला. हालेलुया. तुम्ही पब्लिकली नाही ओळखू शकणार. ज्यावेळेस आम्ही क्राऊड मध्ये असतो, आम्हाला धार्मिकतेचा आव आणता येतो. आम्हाला धार्मिक नसताना धार्मिक होता येतं. आम्ही घरात महिनाभर प्रार्थना केलेली नसेल तरी उत्तम प्रार्थना करणारा व्यक्ती म्हणून आम्हाला चर्चमध्ये किंवा लोकांमध्ये, समूहामध्ये आम्हाला दाखवता येतं. पण ज्यावेळेस तुम्ही एकटे असता त्यावेळेस तुमच्यामध्ये किती परमेश्वराचं भय आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 39 अध्याय आणि 9 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये तुमच्या माहितीचा असलेला किस्सा आहे की पोटिफराची कोण आहे तो, पोटिफराच्या घरामध्ये तो कामाला असताना त्याची पत्नी त्याच्यावरती फिदा झाली आणि ती त्याला म्हणाली, माझ्या जवळ नीज, माझ्यासोबत व्यभिचार कर. पण योसेपामध्ये परमेश्वराचं भय कार्य करत होतं. त्यावेळेस योसेपाचा रिप्लाय काय आहे? 9व्या वचनामध्ये, या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात, म्हणून तुमच्या खेरीस त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसं करू. हालेलुया. दुष्कर्म करताना त्याला कोणी पाहू शकलं असतं? तिथे कोणीच नव्हतं घरामध्ये, ते दोघच होते. पण तो म्हटला, मला देव पाहत आहे, देवानं आणि तुझ्या नवऱ्यानं मला मोठी जबाबदारी दिली, एवढं मोठं अपराध मी देवाच्या नजरेमध्ये मी कसा करू. हालेलुया. दुष्कर्मापासून तुम्ही नेहमी स्वतःला दूर ठेवणारे व्यक्ती बनता. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला असे अलिप्त करता, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस उत्पत्ती 40 मध्ये येता, त्यावेळेस तोच योसेफ सगळ्यात श्रेष्ठ पदावर आणि उंच पदावर गेलेला तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं माहित आहे? देवाचं भय तुम्हाला बाळगता यावं, देवाच्या भयामध्ये राहून तुम्ही दुष्कर्मापासून दूर राहावं. म्हणून 2 तिमोथेच्या पुस्तकामध्ये 2 अध्याय आणि 22व्या वचनामध्ये पावलाने आज आम्हाला एक सल्ला दिला. परमेश्वराच्या भयाच्या आत्म्याला तुमच्यामध्ये वाव द्यावे. त्यासाठी तुम्हाला असं नाही माझ्यामध्ये परमेश्वराचा भयाचा आत्मा आहे. योसेफ तिथंच थांबून नाही राहिला. नका ना सिस्टर, असं आपल्या वचनात नाही ना लिहिलेलं. तुम्हाला हे बघा, मी वचन दाखवतो. तुम्हाला मी सांग, अशी संधी आली ना, सिस्टर सोबत संभाषण करत बसायचं नाही, सिस्टर ब्रदर सोबत संभाषण करत बसायचं नाही. त्याला गायडन्स करण्याची गरज नाही, तो गायडन्स ऐकणारच नाही, कारण त्याच्यावर वासनेचा स्पिरिट हावी झालेला आहे. देवाचं वचन त्याला माहित आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला माहित आहे का, या आपण प्रार्थना करू हा स्पिरिट निघून जावा म्हणून. आपण आहे ना, तुम्ही बघा वचनात योसेपानं काय केलं बाळा योसेपानं, तेच तुला पाऊल करायला सांगतो. तो पळायला लागला, त्या बाईनं त्याचा शर्ट पकडला, त्यानं गुंड्या खोलून टाकल्या, तो शर्ट तिला देऊन टाकला गिफ्ट. हा पळून आला, मी दुसरा घेईल झुडो मध्ये जाऊन स्वस्तात, पण तुझा इथे मला पापात पाडू नको, कारण माझ्यासाठी परमेश्वराची योजना बेस्ट आहे. आमेन. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर, परमेश्वराचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. आमेन. हालेलुया. एक दुष्कर्माचा द्वेष करणारा बन, वासनांपासून पळ. योसेपाप्रमाणे स्वतःला तुम्ही पापापासून पळवसाल, चुकीच्या सहभागितेपासून तुम्ही स्वतःला अलिप्त ठेवाल. हे तुमची आयडेंटिटी असेल की तुमच्यामध्ये परमेश्वराच्या भयाचा आत्मा काम करत आहे. हालेलुया. ऑलरेडी तो परमेश्वराच्या भयाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, पण त्याला वाव द्या, काम करू द्या. तो तुम्हाला ज्यावेळेस सांगतो ना, पळ इथून, पळा. तो सांगतो ना, बसू नको इथे, नका बसू. तो सांगतो ना, याच्यासोबत मैत्री करू नको, नका करू. तो सांगतो ना, तुझ्या प्रार्थनेचा आजचा वेळ आहे, नको एखाद्यासोबत बाहेर जाऊ, प्रार्थनेचा वेळ घालवा. तो ज्यावेळेस तुम्हाला प्रभूच्या उपस्थितीत येण्याची संधी आहे ना, जगातल्या लोकांसमोर जगाची सहभागिता करत बसू नका. तुम्ही ज्यावेळेस हे करता, तो देवाच्या भयाच्या आत्म्याला तुम्ही कंट्रोल करता. पण ज्यावेळेस देवाच्या भयाच्या आत्म्याला तुमच्यामध्ये काम करायला संधी देता, देवाच्या भयाचा आत्मा तुमच्यामध्ये एक ज्ञान घेऊन येतो आणि मग बऱ्या आणि वाईटाचा तुम्ही फरक कळायला लागतो. आणि मग तुम्ही योसेपाप्रमाणे डिसिजन घेता, मला इथून पळालं पाहिजे. तुम्ही दानिएलाप्रमाणे डिसिजन घेता, मी या पार्टीत जरी आहे, मला जॉब इथं करावा लागत आहे, माझी सहभागिता जरी या लोकांमध्ये
मजबुरी नाही, माझा जॉब असल्यामुळं किंवा माझा व्यवसाय असल्यामुळं, पण मला यांच्यासारखं बनायचं नाही. मग तुम्ही त्यांच्यासारखं बनला नाहीत ना, की मग देवाच्या मर्जीप्रमाणे देवाला तुम्ही जसे हवा आहेत तसं टॉप 10 मध्ये दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो प्रमाणे देव तुम्हाला उंच करेल. जर तुम्हाला देवाला पाहिजे तसं जीवन जगायला, दुष्कर्माचा द्वेष करायला शिकलात ना, तर मग मिस्र देशामधल्या सर्वोच्च पदावरती परमेश्वर तुम्हाला घेऊन जाईल. हे परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे होऊ शकतं. हालेलुया. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करतो, त्यावेळेस देवाच्या आत्म्याला तुम्हाला या उंच पदांना देता येतात. देवाचा आत्मा आमच्यामध्ये काम करतो, त्यावेळेस परमेश्वर सगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या जीवनामध्ये काम करतो. म्हणून फक्त देवाच्या आत्म्याला फक्त अन्य भाषापुरतं तुमच्यामध्ये लिमिटेड ठेवू नका. तुम्ही स्टेप बाय स्टेप पवित्र आत्म्यामध्ये ग्रो व्हा, वाढा. ज्यावेळेस तिताला पत्र लिहिल्या गेलं त्यावेळेस पाऊलाने त्याला सांगितलं, माझ्या बंधो, जशी तुझी आत्म्यामध्ये वाढ होत आहे, उन्नती होत आहे, तशीच तुझी चौ बाजूने देखील वाढ आणि उन्नती व्हायला पाहिजे, ती दिसायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही आत्म्यामध्ये वाढता त्यावेळेस तुमची भौतिक परिस्थिती बदलायला लागते. आत्म्यामध्ये एक व्यक्ती वाढतो, त्याचं फायनान्शियल क्षेत्रामध्ये तो बदलायला लागतो. ज्यावेळेस एक व्यक्ती आत्म्यामध्ये वाढतो, त्याच्या चहूबाजूने प्रत्येक वीक क्षेत्रामध्ये, परमेश्वरामध्ये ज्यावेळेस आत्म्यामध्ये तो वाढतो, प्रत्येक क्षेत्रात देव त्याला स्ट्रॉंग करायला लागतो. आमेन. आणि मग ह्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील, ह्या आत्म्याने तुमच्यामध्ये काम करायचं असेल, तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे माहित आहे? परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय आणि 8व्या वचनात त्यांना सांगितलं होतं की पित्याने देव केलेली देणगी, 4 वचनामध्ये 1:4 मध्ये सांगितलं, पित्याने देव केलेली देणगी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत यरूशलेम सोडून जाऊ नका, थांबून राहा. जोपर्यंत तुम्ही या आत्म्यामध्ये स्ट्रॉंग होत नाहीत तोपर्यंत तुमची मंडळीची सहभागिता संपली नाही पाहिजे, तुमचं एकत्र येणं थांबलं नाही पाहिजे. उपवास, प्रार्थना करणं, दररोज प्रभूच्या उपस्थितीने भरून जाणं, ह्या गोष्टी थांबल्या नाही पाहिजे. आणि मग प्रभू म्हटला की ज्यावेळेस तो आत्मा तुमच्यावरती येईल, प्रेषित 1:8 मध्ये म्हटला, त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य मिळेल तुमच्या पापावर विजय मिळण्याचं, तुम्हाला सामर्थ्य मिळेल त्या आत्म्याच्या द्वारे व्यभिचारापासून पळण्याचं, तुम्हाला सामर्थ्य मिळेल. तुम्हाला कोणत्या गोष्टी खाल्ल्या पिल्ल्या नाही पाहिजे, कोणत्या गोष्टी नाकारल्या पाहिजे, त्या गोष्टीचं परमेश्वराचा आत्मा तुम्हाला सामर्थ्य देईल आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हाला उंच करेल, परमेश्वराचा आत्मा तुम्हाला उभारेल आणि तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये चहूबाजूने स्वतःला तुम्ही आशीर्वादित होताना तुम्ही पाहाल. तुमच्यामधून त्या भीती निघून जातील. तुम्ही एक ख्यातिवंत व्हाल. ज्यावेळेस प्रेषित लोक एका खोलीत होते, कोणी ओळखत नव्हते, ते मछवारे होते, पण ज्यावेळेस ते पवित्र आत्म्याने भरल्या गेले, लोक त्यांच्याबद्दल साक्ष द्यायला लागले की जगाची उलटापालट करणारे लोक इथे देखील आले. ज्यावेळेस ते एखाद्या घरामध्ये जात होते, देव त्यांच्याद्वारे महान आणि मोठाली कार्य करायचा. देव लोकांना त्यांची भीती वाटायची. देव तुमच्यामध्ये ती साक्ष तयार करेल. देव तुमचा उपयोग त्या प्रकारे या दिवसांमध्ये करेल. देव तुमची ख्याती या दिवसांमध्ये तशी बनवेल. या जगामध्ये किती लोक म्हणतात त्या देवाच्या आत्म्याद्वारे मला माझी उन्नती आणि आशीर्वादित होताना मला पाहायचं आहे. उभं राहूया, आपण प्रार्थना करूया, परमेश्वराला म्हणूया की प्रभू, ज्या आत्म्याविषयी मी एवढ्या दिवसापासून ऐकत आहे त्यासाठी 8 हीच आहे